तर वारकऱ्यांच्या या सुंदर दृश्यांनी आपण बुलेटिनची सुरुवात करतो। वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीची ओढ लागली आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी सध्या देहू नगरीमध्ये दाखल झाले। तर संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा इथे पार पडतोय। संत तुकाराम महाराजांचं मंदिर अतिशय आकर्षक विविध फुलांनी इथे सजवण्यात आलेलं आहे आणि आता टाळ मृदुंगाच्या गजरात हे सगळे वारकरी विठू नामाच्या जयघोषात तल्लीन झालेले पाहायला मिळतात। पुण्यातल्या देहूतली ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी दाखल व्हायला सकाळपासूनच खरं तर सुरुवात झालेली होती आणि आता इथे पावली खेळत आणि टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष सध्या पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पैठणमध्ये सुद्धा कीर्तनाचा हा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। कीर्तन आणि एकूणच विठू नामाच्या भजनाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? देहूमध्ये तिथे उत्साहपूर्ण वातावरण आहे, भक्तिपूर्ण वातावरण आहे, पैठणमध्ये सुद्धा इथे वारकरी जमल्याचं पाहायला मिळत आहे। कसं वातावरण आहे सगळ्या वारकऱ्यांमध्ये? पैठणमध्ये सुद्धा अत्यंत आनंदाचं, चैतन्याचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। कारण आज शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या पालखी पादुकांचं प्रस्थान होत आहे आणि यासाठीची जी प्रस्थान सोहळा जो आहे तो सुरू झाला असल्याचं पाहायला मिळत आहे। पैठण आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक साधू संत या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत। पैठण येथील संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचे वंशज ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि भजन कीर्तन करत या ठिकाणावरून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पालखी पादुका ज्या आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। यावर्षी पहिल्यांदाच संत एकनाथ महाराजांच्या पालखीसाठी 120 किलो चांदीपासून रथ बनवण्यात आलेला आहे। पहिल्यांदाच चांदीच्या रथातून या पादुका ज्या आहेत त्या पंढरपूरकडे जाणार आहेत आणि या ठिकाणी भजन कीर्तन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी पालखीचे प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले आहेत। महाराज, काय सांगाल तुम्ही? अत्यंत उत्साहात आजची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने रवाना होते। उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये। यंदा नाथमाला चांदीच्या रथातून जात आहेत, कारण की अनेक वर्षाची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे। वारकऱ्यांची भावना होती की नाथरायांना इतर संतांचे चांदीचे रथ आहे, नाथरायांना चांदीच्या रथात न्यावं अशी वारकऱ्यांची इच्छा होती, ती आज पूर्ण झालेली आहे। त्यामुळे वारकऱ्यांमध्ये खूप उत्साह आहे। पाऊस झालेला आहे, पेरण्या झालेल्या आहेत, त्यामुळे वारकऱ्यांत याहीपेक्षा जास्त उत्साह आहे आणि यंदा वारकऱ्यांची संख्या पालखी सोहळ्याबरोबर वाढणार आहे, म्हणून वारकऱ्यांमध्ये खूप उत्साह आहे। पालखी प्रस्थान करून समाधी मंदिरात जात अशा पद्धतीने पालखी जी आहे ती पैठण शहरातल्या मंदिरातून समाधी मंदिरात जाणार आणि त्या ठिकाणावरून पुन्हा पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। त्यासाठी मोठ्या संख्येने भाऊ पैठण नगरीमध्ये सहभागी झाले। अगदी नक्कीच धन्यवाद दत्ता, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय ही दोन नयनरम्य खरं तर दृश्य म्हणावी लागतील। देहूतनं संत तुकारामांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे, त्यासाठी इथे विठू नामाचा गजर केला जातोय। तिकडे पैठणमध्ये सुद्धा तसंच वातावरण आहे।